नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये. मंडळी, नाशिकचं मतदान पार पडलं आहे आणि नाशिकमध्ये आता कोण सरसी घेतं आहे किंवा कोण कुणाच्या मागे आहे. भुजबळ हे किंगमेकर आहेत नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये. तर भुजबळांचा पाठिंबा नेमका कुणाला आहे, काही आतून गोष्टी घडत आहेत का, त्याचबरोबर शांतिगिरी महाराज हे कशा पद्धतीनं नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये आता आपलं वर्चस्व राखणार आहेत, या सगळ्या गोष्टींचा थोडक्यात धावता आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी आज ज्या ठिकाणी मतदान पार पडलं त्या ठिकाणची मतदानाची टक्केवारी किती होती हे एकदा फास्ट फॉरवर्डमध्ये आपण बघण्याचा प्रयत्न करूयात. तर सगळ्यात सुरुवातीला जाणून घेऊयात की आज राज्यात संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 48.66% मतदान झालेलं आहे. मतदारसंघांनी या आकडेवारी ही आता वेगवेगळ्या माध्यमांवर प्रसिद्ध होती आहे. त्यात धुळ्यामध्ये 48.81% झालं आहे, दिंडोरीमध्ये 57.6% झालं आहे, नाशिकमध्ये 51.16% झालं आहे, पालघरमध्ये 54.32% झालं आहे, भिवंडीमध्ये 48.89% झालं आहे, कल्याणमध्ये 41.70% झालं आहे, ठाण्यामध्ये 45.38% झालं आहे, तर उत्तर मुंबईमध्ये 46.91% झालं आहे, मुंबई उत्तर पश्चिममध्ये 49.79% झाला आहे, मुंबई उत्तर पूर्वमध्ये 48.67% झाला आहे, मुंबई उत्तर मध्यमध्ये 47.32% मतदान झालं आहे, तर मुंबई दक्षिण मध्यमध्ये 48.26% मतदान झालं आहे आणि मुंबई दक्षिणमध्ये 44.22% इतकं मतदान हे झालेलं आहे. तर आज आपण जे गोष्टी करतो त्या नाशिक लोकसभा मतदारसंघाबद्दल आपण बोलतो. तर नाशिकमध्ये संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 51.16% मतदान झालं आहे. आता सुधारित आकडेवारी येईल आणि सुधारित आकडेवारीमध्ये साधारणतः 2-3-4% फरक हा पडू शकतो. तर आपण 50 ते 55च्या दरम्यान नाशिकमध्ये मतदान होईल असं गृहीत धरायला बिलकुलच हरकत नाही आहे. तर मंडळी, देशामध्ये सगळ्यात कमी मतदान हे महाराष्ट्रात झाल्याची नोंद आहे. तर बिहारमध्ये 45.33% मतदान झालं आहे, जम्मू काश्मीरमध्ये 44.90% मतदान झालं आहे, झारखंडमध्ये 53.90% झालं आहे, लडाखमध्ये 61.26% मतदान झालं आहे, महाराष्ट्रामध्ये केवळ 38.77% मतदान झालं आहे. म्हणजे जम्मू काश्मीर आणि इतर जी प्रदेश आहेत त्यापेक्षाही कमी मतदान महाराष्ट्रात झालं आहे, 38.77%. यात मुंबईचा महत्त्वाचा भाग होता. तर मुंबईची जनता ही मतदानासाठी उत्सुक नव्हती का उत्सुक नव्हती, किंवा नाशिकची जनता मतदानासाठी उत्सुक नव्हती का नव्हती, हा सगळा प्रश्न आता इथं आपल्यासमोर आहे. तर मंडळी, ओडिसामध्ये 48.95% झाला आहे, तर उत्तर प्रदेशमध्ये 47.55% झाला आहे, तर पश्चिम बंगालमध्ये 62.72% इतकं मतदान हे नोंदवण्यात आलेलं आहे. तर मंडळी, नाशिकमध्ये सामना रंगला तो हेमंत गोडसे राजाभाऊ वाजे यांच्यामध्ये. दुरंगी हा सामना झाला. शांतिगिरी महाराज अपक्ष पद्धतीने या ठिकाणी लढल्यात, तर छगन भुजबळ हे नाशिकचे किंगमेकर आहेत. सध्या त्यांना उमेदवारी मिळाली नाही किंवा त्यांनी उमेदवारी घेतली नाही. त्यांनी उमेदवारी आपण घेणार नसल्याचं उमेदवार जाहीर होण्याच्या आधी सांगून टाकलं आणि त्यानंतर मग हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर झाली. तर हेमंत गोडसे आता आपण ह्या ज्या इमेजेस बघतो आहोत ह्या 2019च्या इमेजेस आहेत, ज्यावेळेस हेमंत गोडसे हे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये होते. 2019च्या ह्या इमेजेस आहेत आणि त्या इमेजेसमधनं आपल्याला लक्षात घेता येऊ शकतं की हेमंत गोडसे हे अत्यंत महत्त्वाचे नेते ठाकरेंचे होते, परंतु त्यांनी आता शिंदे गटामध्ये प्रवेश केला आणि या ठिकाणी आता उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे उमेदवार हे राजाभाऊ वाजे आहेत. राजाभाऊ वाजे यांच्यासाठी आदित्य ठाकरे यांनी नाशिकमध्ये सभा घेतली आहे, तर हेमंत गोडसे यांच्यासाठी मुख्यमंत्र्यांनी तसेच पंतप्रधानांनी नाशिकमध्ये सभा घेतल्याचं आपण पाहतो आहे. तर मंडळी, हेमंत तुकाराम गोडसे हे नाशिक लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार, शिवसेना शिंदे गटाकडनं ते ही निवडणूक लढतात. तर जाणून घेऊयात काय काय फॅक्टर्स आहेत, कशा पद्धतीनं इकडे गोष्टी या चाललेल्या आहेत. तर सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर जो आहे तो म्हणजे छगन भुजबळ हे या निवडणुकीमधले सगळ्यात मोठे फॅक्टर्स आहेत. छगन भुजबळ हे स्वतः उमेदवारीच्या रेसमध्ये होते, परंतु
मराठा आंदोलन तसेच ओबीसी आंदोलन या सगळ्या गोष्टींचा विचार करता छगन भुजबळ यांनी आपण रेसमध्ये नसल्याचं जाहीर केलं आणि आपण ही निवडणूक लढवणार नसल्याचं जाहीर केलं आणि मग हेमंत गोडसे यांना महायुतीचं तिकीट मिळालं. तर हेमंत गोडसे विरुद्ध राजा भाऊ वाजे असा सामना हा नाशिकमध्ये रंगला. त्यामध्ये अपक्ष पद्धतीनं उडी घेतली आहे ती शांतिगिरी महाराजांनी. तर मंडळी, आपण सुरुवातीलाच आता चर्चा करूयात की कोण विजयाच्या दिशेने जाऊ शकेल, कुणाची ताकद नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात दिसू शकते. तर सगळ्यात सुरुवातीला गोष्ट करूयात राजाभाऊ वाजे यांच्या संदर्भाने. राजाभाऊ वाजे हे सध्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाकडनं ही निवडणूक लढतात. आता राजाभाऊ वाजे यांची फार जास्त माहिती आपल्याकडे उपलब्ध नाही आहे, परंतु राजाभाऊ वाजे यांच्याबद्दल जर बोलायचं झालं तर राजाभाऊ वाजे यांचा ग्रामीण मतदारांसोबतचा कनेक्ट हा अतिशय चांगला समजला जातो. ग्रामीण भागामध्ये त्यांचा प्रचंड मोठ्या प्रमाणात होल्ड आहे असं बोललं जातं. कार्यकर्त्यांचं नेटवर्क देखील त्यांचं चांगलं आहे असं सांगितलं जातं. आणि शिवसेनेने उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी पहिल्याच झटक्यामध्ये राजाभाऊ वाजे यांची उमेदवारी जाहीर करून टाकलेली होती. त्यामुळे त्यांना प्रचाराची रणनीती आखण्यात आणि खूप साऱ्या आयोजनाच्या बाबतीत त्यांना प्रचंड वेळ मिळालेला होता. त्याचबरोबर ते शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या संदर्भाने खूप चांगल्या पद्धतीनं त्यांनी काम केल्याचं आपण पाहिलेलं आहे. आणि त्यामुळे नाशिकचा कांदा, द्राक्ष हे उत्पादक शेतकरी जे आहेत त्यांच्या हितासाठी राजाभाऊ वाजे यांनी आवाज उठवल्याचं पाहिलेलं आहे. त्यामुळे कांदा निर्यात बंदी त्याचबरोबर भुजबळांशी त्यांचा सगळ्यात चांगला कनेक्ट आहे. त्यामुळे राजाभाऊ वाजे हे निश्चितच या रेसमध्ये लंबी रेसचे घोडे ठरलेले आहेत. आता राजाभाऊ वाजे हे भुजबळांचे जुने सहकारीच आहेत. ज्यावेळेस राजाभाऊ वाजे हे भुजबळांचे सहकारी राहिलेले आहेत. भुजबळ ज्यावेळेस राष्ट्रवादीमध्ये होते त्यावेळेस राजाभाऊ वाजे हे भुजबळांचे सहकारी राहिलेले आहेत. हेमंत गोडसे यांच्याबद्दल जर आपण विचार केला तर हेमंत गोडसे यांच्या पाठीमागे महायुतीची सगळ्यात मोठी ताकद आहे. महायुतीकडनं हेमंत गोडसे हे ही उमेदवारी लढत आहेत. हेमंत गोडसे यांच्या पाठीमागे महायुतीची ताकद आहे. मग त्यामध्ये अजित पवार गट, एकनाथ शिंदे गट, त्याचबरोबर भाजपा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक आश्वासक चेहरा नरेंद्र मोदींचा या निवडणुकीमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यामुळे हेमंत गोडसे आणि राजाभाऊ वाजे यांच्यामध्ये होणारी ही टक्कर किती महत्त्वाची आहे, यामध्ये अपक्ष पद्धतीनं ज्यांनी एंट्री केलेली आहे असे शांतिगिरी महाराज यांचा कसा रोल आहे ते थोडक्यात समजून घेऊयात. हेमंत गोडसे हे महायुतीचे उमेदवार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा चेहरा त्यांच्याकडे आहे, पण आपलं मत म्हणजे मोदींना मत असं परसेप्शन मतदारसंघामध्ये या माध्यमातून जात आहे. त्यामुळे हेमंत गोडसे हे ताकदीनं राजाभाऊ वाजे किंवा महाविकास आघाडीच्या उमेदवारापेक्षा हे ताकदवान या ठिकाणी निश्चितच वाटतात. त्याचबरोबर खुद्द पंतप्रधानांनी या ठिकाणी सभा घेतलेली आहे. त्यामुळे निश्चितच हेमंत गोडसे यांचं पारडं या क्षणाला तरी जड जाणवतं आहे. आणि पुढची गोष्ट जर आपण केली तर हेमंत गोडसे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेच्या नंतर एका वेगळ्या प्रकाराने समोर आलेले होते. तर मंडळी, हेमंत गोडसे यांना ऐन वेळेवरती उमेदवारी जाहीर झालेली होती. त्याचा कुठेतरी फटका त्यांना या ठिकाणी बसू शकतो, कारण त्यांच्याकडे वेळ हा कमी आपल्या प्रचार यंत्रणेला राबवण्यासाठी झाला असं बोललं जातं. तर हेमंत गोडसे हे देखील अत्यंत महत्त्वाचे उमेदवार आहेत. आणि आता गोष्ट करूयात शांतिगिरी महाराज हे आपण लोकसभा निवडणूक लढणार, आपण नाशिकमधनं लढणार. लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या तेव्हाच त्यांनी सिद्ध करून टाकलेलं होतं. तर शांतिगिरी महाराज हे यामधले महत्त्वाचे घटक आहेत. साधारणतः 2 ते 2.5 लाख असं मतदान शांतिगिरी महाराज घेऊ शकतात नाशिकमधनं, असा कयास आता मतदान झाल्यानंतर लावला जातो आहे. तर शांतिगिरी महाराजांचा जो शिष्य परिवार आहे तो प्रचंड मोठा आहे.
मग तो विभागलेला शिष्य परिवार आहे. नाशिक तसेच छत्रपती संभाजीनगर या 2 जिल्ह्यांमध्ये शांतिगिरी महाराज यांचा शिष्य परिवार हा विभागलेला आहे. आणि शांतिगिरी महाराजांचा शब्द म्हणजे त्यांच्यासाठीचा आदेश असतो आणि तो निश्चितच शांतिगिरी महाराजांचं जे शिष्य परिवार आहे तो आदेश पाळणार आणि शांतिगिरी महाराजांना या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं मतदान होईल. परंतु ते पहिल्या 2मध्ये राहतील की 3ऱ्या क्रमांकावर जातील हा देखील एक मोठा प्रश्न या ठिकाणी आहे. पण आपण जर का विचार केला तर 43% जे मतदान झालेलं आहे ते मतदान इतर लोकसभा निकालांच्या मतदानाच्या तुलनेने कमी सध्या जाणवतं आहे. आणि त्यामुळे आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे छगन भुजबळ. छगन भुजबळ हे महायुतीमध्ये आहेत, त्यामुळे युती धर्म पाळून त्यांना हेमंत गोडसे यांनाच मदत करणं आहे. आता सगळ्यात मोठी गोष्ट इथे अशी येते की छगन भुजबळ हे स्वतः देखील या ठिकाणी उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुक होते, तसे प्रयत्नही चालू होते आणि भाजपही त्यांना उमेदवारी देण्यासाठी आग्रही होतं. परंतु मराठा आंदोलन तसेच ओबीसी आंदोलन या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ हे महाराष्ट्राचे ओबीसीचे चेहरे आहेत आणि छगन भुजबळांना उमेदवारी दिली तर मराठा बांधवांचं मतदान हे विभागलं जाईल, त्यांना ते मतदान मिळणार नाही, असा कुठेतरी धसका युतीच्या नेत्यांनी घेतलेला असावा आणि म्हणून त्यांनी त्यांची उमेदवारी नाकारली असावी असा कयास वर्तवला जातो. आता छगन भुजबळ यांनी युती धर्म पाळत हेमंत गोडसे यांना मदत करणं अपेक्षित आहे. परंतु हा फोटो जर का आपण पाहत असू तर या फोटोमध्ये पारिवारिक संबंध हे राजाभाऊ वाजे यांच्यासोबतचे आपल्याला छगन भुजबळांचे दिसतात. त्यामुळे हा एक अत्यंत महत्त्वाचा विषय बनून जातो की छगन भुजबळ यांची ताकद युतीमध्ये असलेल्या हेमंत गोडसे यांच्या बाजूने झुकती आहे की राजाभाऊ वाजे यांना अंदरुनी ताकद मिळते आहे. सांगण्यात ऐकिवात अशा गोष्टी आहे की राजाभाऊ वाजे यांना छगन भुजबळांची ताकद मिळाल्याने आणि त्यांना प्रचारासाठी प्रचंड मोठा वेळ मिळाल्याने त्यांच्याकडे एक मोठं नेटवर्क उभं राहिलेलं आहे आणि या लोकसभा निवडणुकीमध्ये नाशिकच्या लोकसभा निवडणुकीमध्ये राजाभाऊ वाजे हे बाजी मारू शकतात. किंगमेकर असलेले छगन भुजबळ यांच्या खेळींमुळे छगन भुजबळ यांनी खेळलेल्या खेळींमुळे हेमंत गोडसे हे पिछाडीवर जाऊ शकतात तर राजाभाऊ वाजे हे आघाडी घेऊ शकतात असं सांगितलं जातं. मंडळी, राजाभाऊ वाजे, हेमंत गोडसे, शांतिगिरी महाराज आणि छगन भुजबळ यांच्या दरम्यानचा हा सामना आहे. हा केवळ 2 मतदारांमधला किंवा 2 उमेदवारांमधला सामना नाही आहे, तर 4 प्लेयर या ठिकाणी रिंगणात आहे असं आपण निश्चितपणे म्हणू शकतो. मंडळी, हा एक अंदाज आहे, हा कुठलाही अधिकृत आकडेवारी किंवा माहिती नाही आहे, त्यामुळे हा अंदाज आहे. हा अंदाज म्हणूनच गृहीत धरावा. बाकी तुमचा अंदाज काय आहे ते देखील तुम्ही अवश्य कमेंटमध्ये नोंद करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा.